कोटि कुंकुम केसराय हीरे जड़ित मुकुट शोभतो भरा रुंझुंती नूपुरी चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरल सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरा माता वत्साही सजना संकटि भावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को जो नीलाल विराजे सुत गौरी हर को आचलिए गुल लड्डू साई सुतवर को महिमा कहन जाय लाभत हुम्बद को जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव अष्टौ सिद्धि राशि संकट तो वैरी विनाशन मंगलम द्वारी कोटि सूरज प्रकाश ऐसे जगतेरी गंडस्थल मदमस्तक झूले शच बिहारी जय गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव भाव भगत से कोई शरणांगत आवे संतत संपत सदाई भरपूरा पावे ऐसे तुम महाराज मोको दिभावे गोसावी नंदन निषजन गुण गावे जय गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव लौथौती विकराला ब्रह्मांडे माला विषे कंठ काला त्रिनेत्री ज्वाला लावण्या सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया जर निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय शिव शंकरा आरती हो आळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूती देव धरण शतकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय श्री शंकरा आरती हो आळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै गेले त्यामाजी अवचित्र हळहळ देव दिले तीर्थानासुर पळणी प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय श्री शंकरा आरती ओ आळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी शतकोटी ते बीज वाते उच्चारी रघुकुल टिळक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा आरती ओ आळू जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी जन्म मरणा देवारी हारे पडलो आता संकट देवारी जय देवी महिषासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी बाधा तुझय सेनाई चारी शमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे पावश लवलाही जय देवी महिषासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदाशा क्लेशापासून सोडवी तोडे भवपाशा अंबे तुझा वाचूनी कोणपुरविर आशा नरहर कल्याण झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी खालीं लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमी अलिंगेन आनंद पूजेन भावे वायेन मनेन नाम त्वमेव माता
पिता त्वमेव त्वमेव बन्धुस्वगर्वमेव त्वमेव त्वमेव सर्वं देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती गणपती बाप्पा ओम यज्ञेन यज्ञमेजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न एहनाकं महिमानस्य चन्द यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैयाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठौराज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्धपर्याति स्यात् सार्वभौम सार्वायुष आन्तादात् परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोको विगीतो मरुतः परिपरिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैदीम् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् सदा सर्वदा योगतुधा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती गणपती बाप्पा वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात होत आहे. सर्वांनी पुन्हा जमायचं इथं. वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात होत आहे. परीक्षकांना विनंती आहे या वक्तृत्व स्पर्धा सुरुवात करू.
हॅलो, हां. प्रवासवर्णन म्हटलं की मनात केरळाचा निसर्ग, हिमाचलचे डोंगर आणि आग्र्याचा ताजमहाल येतो. पण आज मी सई परांजपे तुम्हा सर्वांना अशा एका प्रवासाबद्दल सांगणार आहे ज्याने मला खूप काही शिकवलं. हा कुठला लांबचा प्रवास नव्हे बरं का, पण हा आपला पुणे मुंबईचा प्रवास आहे. हो, बरोबर ऐकलत. पण या प्रवासाला नाव काय द्यायचं? मला माहिती आहे, मुंबई पुणे मुंबई 3 देऊया बरं का. माझी आत्या आणि माझ्या 2 बहिणी राहतात पुण्याला. तर एक दिवशी आम्ही मुलांनी त्यांच्या घरी भेटायचा प्लॅन केला. सकाळी लवकर 6 वाजता आम्ही बागा डिक्कीत टाकल्या आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणून सुरू केलं. गाडीत बसल्यावर आईने रेडिओ चालू केला तर आज मुंबई पुण्याला पावसाचा रेड अलर्ट असं कळलं. अरे बाप रे, आता बाबा नक्कीच गाडी वळवतो आणि घरी नेतो असं वाटलं मला. पण हवामान खात्याने रेड अलर्ट दिलाय म्हणजे आज नक्कीच पाऊस पडणार नाही असा पानसट जोक त्याने मारला. पावसामुळे पनवेल